आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? हे तुळजाभवानी मंदिर संस्थांचं एक प्रकरण आहे की पुरातत्व खात्यानं आणि कोर्टाचा असा आदेश आहे की तुळजापूरमध्ये जी सिंहासन पूजा केलेली ऑनलाईन पूजा सिंहासन पूजा आहे त्याला फक्त 5 आणि संध्याकाळी 2 अशी 7 पूजाचे मान आहे. कारण की मूर्तीची झीज व्हायली म्हणून शासनाने कोर्टाने असा आदेश दिला की सकाळी 5 आणि संध्याकाळी 2 सिंहासन झाले पाहिजे. तर मंदिर संस्थान काल 7 सिंहासन घातलेत आणि मूर्तीची झीज होत आहे आणि अधिकारीला तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या तरी पुजाऱ्याने धक्का दिला आणि तो मध्ये गेला. हे असं तर होणं शक्य नाही, कारण की त्याची भांडे तर मोठे मोठे असतात आणि त्याची पावती आहे रात्रीच्या सिंहासनची, ती सकाळी सिंहासन घातले गेले. त्यांचं काल 6 ते 6 सिंहासन घातले गेले आणि अभिषेक पण फोनवर एक्स्ट्रा जे ऑनलाईन बुकिंग म्हणते त्यांनी ऑनलाईन बुकिंग म्हणतात, पण जास्त हे पण सोडले जाते. अभिषेकाला पण लोक सोडले जाते तुमच्याकडनं. वारंवार मंदिर संस्थांकडनं हा सिंहासनची जसं हे जे सिंहासन जे आहेत ते मुख्यमंत्री साहेबांना जर करायचं असेल तर ऑनलाईन केल्याशिवाय कुणाला होत नाही. तर हे कुणाच्या आशीर्वादानं, कलेक्टर मॅडमच्या आशीर्वादानं होत असेल आणि ह्याच्यात गोरगरीब सिक्युरिटी गार्डवर ही कारवाई केलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की सिक्युरिटी गार्डवर नको, ते कुणाचा फोन आला त्याचं CDR DVR चेक करावं आणि तहसीलदार मॅडम सहित सगळ्यांवर कारवाई होणार मागणी हवी अशी आम्ही मुख्यमंत्रीला, पालकमंत्री साहेबांना व जिल्हाधिकारी साहेबांना अशी मागणी केलेली आहे.